मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असेल तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई। मतदार यादीतले 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा, संजय राऊतांचं वक्तव्य थेट अमित शहांना आव्हान। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। राज ठाकरेंच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांचा पक्ष वाढत नाही। कधी मोदी भाजपचं कौतुक करायचं तर कधी टीका करायची, सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात। पूर्वी भाऊबंदकीचं नाटक गाजला, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना टोला। शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट। व्हिडिओनंतर पतितपावन संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक। शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला। निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची। मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्यास पाय तोडा। लव्ह जिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूरांचं वादग्रस्त विधान। मुलीचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडू नका असं वक्तव्य।